बारामती पोटनिवडणुकीसाठी मतदान प्रक्रिया पार पडणार आहे आणि त्याआधी सुनेत्रा पवार अजित पवारांच्या स्मृतीस्थळावर गेलेल्या होत्या। स्मृतीस्थळी जाऊन त्यांनी अजित पवार यांना अभिवादन केलेलं आहे आणि आज ते आपला मतदानाचा हक्क देखील बजावणार आहेत। बारामती पोटनिवडणुकीमध्ये सुनेत्रा पवार या निवडणुकीच्या रिंगणामध्ये आहेत। थोड्याच वेळामध्ये ते आपला मतदानाचा हक्क बजावतील। काही वेळापूर्वी सुनेत्रा पवार आणि पार्थ पवार अजित पवार यांच्या स्मृतीस्थळी गेलेले होते। अजित पवार यांना अभिवादन केल्यानंतर आता ते पुढे मार्गस्थ झालेले आहेत आणि काही वेळातच ते आपला मतदानाचा हक्क बजावणार आहेत। अजित पवार यांच्या निधनानंतर बारामतीमध्ये पोटनिवडणूक लागली आणि या पोटनिवडणुकीमध्ये सुनेत्रा पवार या निवडणुकीच्या रिंगणामध्ये आहेत। बारामतीकरांनी आपल्याला साथ द्यावी, अजित पवारांप्रमाणेच आपण देखील बारामतीकरांची सेवा करू, बारामतीकरांनी आपल्यावर विश्वास ठेवावा, हा विश्वास मी कधीच गमावू देणार नाही, असं आपल्या शेवटच्या प्रचार सभेमध्ये सुनेत्रा पवारांनी सांगितलेलं होतं। ज्यावेळेस प्रचार सभेची सांगता झालेली होती त्याच वेळेस त्यांनी बारामतीकरांना हे आवाहन केलेलं होतं आणि आज तो दिवस आहे। आज मतदान प्रक्रिया पार पडणार आहे। सुनेत्रा पवार या मतदानासाठी या स्मृतीस्थळावरून रवाना झालेल्या आहेत। काटेवाडी जिल्हा परिषद शाळेच्या केंद्रावर आज हे मतदान पार पडणार आहे। काही वेळातच सुनेत्रा पवार, पार्थ पवार आपला मतदानाचा हक्क बजावणार आहे। काही कार्यकर्त्यांसह आणि पार्थ पवारांसह सुनेत्रा पवार या अजित पवारांच्या स्मृतीस्थळी गेलेल्या होत्या आणि या संदर्भात अधिक बोलणार आहोत। आमचे प्रतिनिधी जावेद मुलानी आपल्यासोबत आहेत। जावेद, आज बारामती पोटनिवडणुकीसाठी मतदान पार पडणार आहे। काही वेळापूर्वी सुनेत्रा पवार या अजित पवारांच्या स्मृतीस्थळी आलेल्या होत्या। थोड्याच वेळात ते आपला मतदानाचा हक्कही बजावतील। त्या ठिकाणची पोटनिवडणूक आता लागलेली आहे। उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी आता त्यांचे सुपुत्र खासदार पार्थ पवार यांच्या बरोबर येऊन बारामतीतील अजित पवार यांच्या स्मृतीस्थळावर येऊन त्यांना अभिवादन केलेलं आहे, दर्शन घेतलं आहे। आज त्या काटेवाडीच्या दिशेने आता मतदान करण्यासाठी मार्गस्थ झालेले आहेत। आपण पाहतोय की बारामती अजित पवार गेल्यानंतर जे आहे ते खूप दुःखात आणि भावनिक असं वातावरण बारामतीमध्ये पाहायला मिळतंय। आज प्रत्यक्ष मतदानाची प्रक्रिया जी पार पडत आहे। सुरुवातीला ही जी निवडणूक आहे ती बिनविरोध होणार असं सगळ्यांना वाटत होतं, मात्र काही अपक्षांचा भरणा त्या ठिकाणी जास्त झाला आणि त्या अपक्ष निवडणूक बिनविरोध झाली नाही। आज प्रत्यक्षात मतदानाची प्रक्रिया पार पडत आहे। त्यामुळे आता सुनेत्रा पवार यांनी देखील अजित पवारांचे दर्शन घेऊन त्या काटेवाडीकडे मार्गस्थ झालेले आहेत। नक्कीच जावेद, धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी। तर या पोटनिवडणुकीमध्ये जवळपास 23 उमेदवार रिंगणामध्ये आहेत, मात्र यामध्ये कुठल्याही प्रमुख राजकीय पक्षाचा उमेदवार नाहीये। न्यू राष्ट्रीय समाज पार्टीचा एक उमेदवार आहे, सोबतच हिंदुस्थान जनता पार्टी जत इथला एक उमेदवार आहे आणि बाकी 21 अपक्ष उमेदवार आहेत।